नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारतीय शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 19वी किस्त येत्या 24 फेब्रुवारीला जाहीर होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहार भागलपूर येथील ही किस्त आहे शेतकऱ्यांच्या खात्यात थेट हस्तांतरित करण्यात येत आहे. तर शेतकरी मित्रांनो, या योजनेअंतर्गत देशभरातील पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात, तर 3 हप्त्यांमध्ये दिले जातात. योजनेची वाटचाल या महत्त्वाकांक्षी योजनेने आतापर्यंत 18 हप्ते वितरित करण्यात यशस्वी झालेले आहे. तर शेतकरी मित्रांनो, मागील हप्ता म्हणजेच 18वा हप्ता 5 ऑक्टोबरला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेला होता. पण शेतकरी मित्रांनो, प्रत्येक हप्त्यामध्ये शेतकऱ्यांना 2,000 रुपये मिळतात, जे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डीबीटी पद्धतीने थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात. 19वा हप्ता घोषणा कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी 19व्या हप्त्याच्या वितरणाची घोषणा केली आहे. 24 फेब्रुवारीला पंतप्रधान मोदी भागलपूर येथील या हप्त्यामध्ये वितरण करण्यात येणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, या कार्यक्रमाच्या दरम्यान ते लाभार्थी शेतकऱ्यांशी संवाद साधणार असून योजनेविषयी महत्त्वपूर्ण माहिती देणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, लाभ मिळवण्यासाठी आवश्यक पात्रता. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी काही महत्त्वपूर्ण बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे. एक, ई-केवायसी अद्ययावत सर्वप्रथम शेतकरी त्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे. ई-केवायसी न केल्यास किस्त मिळण्यास विलंब होऊ शकतो. तर शेतकरी मित्रांनो, किंवा किस्त म्हणजेच हप्ता अडकू शकतो. 2, जमीन सत्यापन. स्थानिक लेखपाल यांच्याकडून जमीन सत्यापन करून घेणे आवश्यक आहे. हे सत्यापन योजनेच्या पात्रतेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. तर शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर हे कागदपत्रे पूर्ण करा. अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.